नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कलरची चेन स्टिच कशा प्रकारे करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला कनेक्ट करायचं आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं आहे की एक वरती टाका टाकून घ्यायचा आहे पाठीमागच्या साईडला. तर तो कशासाठी घ्यायचा आहे की जेव्हा कधी खालच्या साईडची जर गाठ व्यवस्थित नसेल बसली, मग ती सटकली तर वरच्या साईडची पूर्ण डिझाईन निघू नये यासाठी आपल्याला पाठीमागे एक टाका टाकून तिथं गाठ तयार करायची आहे. आणि मग नंतर जसे नॉर्मल चेन स्टिच आहे त्याच प्रकारे आपल्याला ही चेन स्टिच करून घ्यायची आहे. तर या चेन स्टिचमध्ये आपल्याला 2 कलरचे धागे यूज करायचे आहेत. आता सुरुवातीला या इथं मी या कलरचा धागा यूज करत आहे, याच्यानंतर वेगळ्या कलरचं करणार आहे. तर ही डिझाईन पण खूप छान वाटते ब्लाऊजमध्ये. तर सिल्क थ्रेडसाठी कोणती सुई वापरायची आहे हे मी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि जर सिंगल धागा असेल तर तो डबल कशा प्रकारे करायचा हेही सांगितलेलं आहे. पण जर समजलं नसेल तर पुन्हा सांगते की सिल्क धाग्यासाठी आपल्याला डबल तार निडल लागणार आहे. सिंगल तारच्या निडलने फक्त एकच धागा उचलला जातो आणि ही डबल तारची निडल आहे याने 2 धागे उचलले जातात, म्हणून आपल्याला डबल तारची निडल यूज करायची आहे. तर आता या इथं काय केलं, नॉर्मल चेन स्टिच टाकून घेतली. आता काय करायचं आहे, जो लूप आहे चेनचा जो लूप आहे याच्या मधोमध आपल्याला दुसऱ्या कलरचा धागा यूज करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे एका पहिल्या लूपमधून आपण धागा वरती काढला की पुन्हा समोरची दुसऱ्या लूपमध्ये आपल्याला धागा खालून वर काढायचा आहे, म्हणजे तिथं एक चेन तयार करायची आहे. तर बघू शकता व्यवस्थित असं आपण ही चेन स्टिच तयार करत आहे. काय करायचं आहे म्हणजे पहिली जी चेन स्टिच आहे त्याच्या मधोमध आपल्याला दुसरी चेन स्टिच करायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.